2000 साली SRA ची निर्मिती झाली. स्लम रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंटचं होता. त्यामध्ये आता अधिकारी कॅटेगरी मधील जे अभियंते होते त्यांना डेप्युटेशनवर नेमल्या जायचं. ते माडाचे असू देत किंवा BMCचे असू दे. आज कालच मुख्यमंत्री महोदयांनी सही करून रिटायरमेंट पर्यंत या अधिकाऱ्यांना SRA मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. हा पूर्णतः नियमाची पायमल्ली करून कॅबिनेटच्या पुढे जाऊन हा निर्णय अपेक्षित होता. कॅबिनेटला साईड पॅक करून आणि यामध्ये जवळपास 10 अभियंते यांनी प्रचंड मोठी रक्कम खर्च करून हा महाघोटाळा केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 80 कोटी रुपये या सगळ्या अभियंत्याकडून घेऊन एक मध्यस्थी या सगळ्यांना परमनंट SRA मध्ये रिटायरमेंट पर्यंत त्यांना तिथे ठेवावं अशा प्रकारची फाईल वर माननीय मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे. खरं तर हा शासनाचं नुकसानही आहे, कारण ही मंडळी माडातील आहेत आणि त्यामध्ये SRA मध्ये यांना पेमेंट माडातून घेत होती सगळी मंडळी, सगळे अभियंते. आणि अशा स्थितीमध्ये सामान्य प्रशासन, वित्त विभाग आणि कॅबिनेट यापुढे हा प्रस्ताव गेल्यानंतरच या सर्व अभियंत्यांना SRA मध्ये रिटायरमेंट पर्यंत जो 30% कोटा तो SRA मध्ये 30%, त्यातील हे अधिकारी परमनंट SRA मध्ये करण्यासाठी सर्व नियमाची पायमल्ली करून CMO कडून ही फाईल क्लिअर झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, कारण या सर्व गोष्टीवर बाबीचा मंत्रिमंडळामध्ये विचार होऊन किंवा चर्चा होऊन त्या शिफारसी नंतरच प्रस्ताव मांडून हे करण्याची आवश्यकता होती. खरं तर ही स्वाक्षरी झाल्यानंतर यामधून ज्यांचा पगार माडामधून निघतो त्यातील 14 अभियंते यांच्यावर SRA मध्ये म्हणजे परमनंट झाल्यावर जो पगाराचा भार पडणार आहे तो शासनावर पडणार आहे. हे एकीकडे राज्य डबघाईस आला असताना अशा प्रकारचे नियमबाह्य निर्णय घेणं आणि मेरी मर्जी या पद्धतीनं कारभार करणं हे खरं म्हणजे महाराष्ट्रात नवीनच प्रयोग किंवा नवीन पायंडा, नवा भ्रष्टाचार या निमित्तानं समोर आलेला आहे. आम्ही ही मागणी तर मी करणारच आहे, पण आपल्या माध्यमातूनही याची सर्वकष चौकशी व्हावी अशा प्रकारचं सगळीकडे म्हणजे माझी मागणी असणार आहे आणि मी पत्रव्यवहारही करणार आहे.